पंढरीनाथ भगवान की जय। राजाजी रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य हनुमान महाराज की जय। श्री गणाथ महाराज की जय। हरे 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 पुंडलिका वरदे हरि विठाल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। हरे 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 श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। प्रभो रामचंद्राय नमः। उद्धरोनियते खेचरे विजयी झाला कपिकेशरी। राहोने गगनांतरे मधुर स्वर्यानुवादे। श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत। पुण्य पावन पवित्र असणारी ही कावनगुडा खुर्द नगरी। पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह अखंड हरिनाम सप्त्यातील दुपारच्या क्षेत्रात भावार्थ रामायण ग्रंथातील युद्धकांड प्रसंगातील लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळ्यातला हा चौथा अध्याय यथासांग पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। सज्जन हो, मायबाप हो, पहिला प्रथम देवादिदेव भगवान रामचंद्र प्रभू, त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रुते सज्जन मायबाप वयोवृद्ध तपोवृद्ध ज्ञानवृद्ध असणारे सर्व साधू संत मंडळी व तसेच आमचे दत्तभक्त पारायण बालासाहेब पाटील, भाऊराव पाटील ताटे कावलगुडेकर यांच्या चरणावर नतमस्तक होऊन व तसेच आमचे मित्र सोयरे असणारे पोलीस पाटील तोरणेकर यांच्या चरणावर सुद्धा नतमस्तक होऊन सर्व साधू संत मंडळीच्या चरणावर नतमस्तक होऊन कथेचा प्रारंभ। सज्जन हो, उद्धरुणी ते खेचरी विजयी झाला कपी केशरी। मारुती रायानं त्या सरोवरामधल्या खेचरीला म्हणजे मगरीचा उद्धार केला आणि उद्धार केल्यावर मारुती रायाचा विजय झाला। उद्धरुणी ते खेचरी मारुतीराया विजय झाला आणि मग येरी राहुनी गगनांतरी मधुर सोहरे अनुवादे। मगर पाण्यात होती मायबापो, मारुतीरायाच्या चरणाचा स्पर्श झाला। संत चरण रज लागता सज वासनेचे बीज जळूने जाये। संताच्या चरणाच्या रजाचा स्पर्श झाला आणि पुनरुपी जन्म किंवा त्या 10,000 गुणिले 10,000 वर्षापासून ती मगर असणारी अप्सरा पाण्यात मगरीच्या रूपात होती, तिचा उद्धार झाला मायबापू। आणि मग केलेल्या उपकाराची परतफेड मगरीनं मारुतीरायाला त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे। सज्जनो, रामकथा फार गोड आहे। मगर अतिशय गोड आणि मंजूळ आवाजात मारुतीरायाला विनंती करून बोलत आहे। काय बोलते आहे का? तुझी उपकारा हनुमंता काय काय उत्तराई भावे आता काही विनवित तत्वता सावधानता बरसावे। रामकथा फार
फार रसाळ आहे महाराज. कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरते जना. सज्जन हो, रामकथा ऐकल्यावर पूर्वजांचा उद्धार होते. एवढी गोड आणि रसाळ कथा आहे महाराज, बर काय. आणि मग मारुतीरायाला म्हणू लागलेले आहेत, मारुतीराया तुझी या उपकार हनुमंता काय उतराई व्हावी म्या आता. मारुतीराया अथांग असणारे तुमच्या आमच्यावर उपकार आहेत. तुम्ही या मगरीचा माझा उद्धार केल्या आणि म्हणून मी तुम्हाला काही विनंती करतो मारुतीराया, सावधान होऊन ऐका बरं काय. तू आगत गाठुंगा विरभोसे कळे काळा ते दट्टे नानेसे त्याही वरी राम स्मरणेसी अहरणेशी डुलाता. मारुतीरायाला ती मगर बोलत आहे, मारुतीराया तू आदत दाटुका वीर होशी. बर काय, कडी काळा ते काळ जरी आला तर मायबाप हो मारुतीराया तुझ्या पुढे काही चालणार नाही. आणि त्याही वरी आहारनेशी अखंड रात्रंदिवस मारुतीराया तू रामाचं चिंतन करत आहेस बर काय. कारण रामाचं नाव हे सार आहे. नामा मने ना राम व्यापे त्रिभुवन नाम ते निदान कलियुगीय. कारण भगवान परमात्म्याचं नाव हे या कलियुगाचं निदान आहे. निदान म्हणजे धन, साठा म्हणतात महाराज कोणी. साठविला हरी जी हृदय मंदिरी त्यांची सरली अर्जार भारा सुभर व्यापार. आणि म्हणून मारुतीराया तू रामचंद्र प्रभूच्या नामाला अखंड हृदयामध्ये जोत लावलेला आहेस. म्हणून तुझ्या पुढे विघ्न काहीच करणार नाहीत बर काय. राम नाम स्मरण पुढे विघ्न कायचे बापुडे. आश्चर्य अच्छे रे देखील वारे कोडे हे तुझं तुझ्या पुढे सांगेने. मारुतीरायाला ती मगर म्हणत आहे, मारुतीराया ऐका, राम नामाच्या स्मरणापुढे विघ्न काय सेवा पुढे. विघ्न राहतील का महाराज? अजिबात राहणार नाही. किंवा नामाच्या चिंतने वाटा पळते विघ्ने. भगवंताच्या नामातलं सामर्थ्य आहे महाराज. आणि मारुतीराया तुम्ही चिंतन केल्यामुळं तुमच्या पुढे विघ्नाचं काही चलत नाही अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. तू भावाती श्रीराम भक्ते निरशे कपटाची माते निष्कपट तू कपिनाथे राम देखत सर्वत्र. मारुतीरायाला ती मग अप्सरा बोलत आहे महाराज. मारुतीराया तू भावार्थी श्रीराम आहेस बरं काय. भावार्थी आतून बाहेरून अखंड अख्खा आपलं आयुष्य ज्या भगवंतामध्ये तल्लीन झालेलं आहे बर काय. त्या भगवंतावर असणारा देह अर्पण करणारा तू भावार्थी आहेस, अखंड नामधारक आहेस. आणि म्हणून मारुतीराया तुझा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. बोला वीण विदाशे मी तुझा प्रति सावध आहे. कपिपती केवळ कपटाची कपट करते तो हा राक्षसाची ते मानावा. मारुतीरायाला विनंती करून बोलत आहे अप्सरा. बघा सज्जन हो, केलेल्या उपकाराची परतफेड करत आहेत. आमच्यावर अथांग उपकार आहेत महाराज. किती जणांचे आहेत आपला आपण विचार करायचा आहे. आपुली आपण करा सोडवान संसार बंधन सोडावे गे. सज्जन हो, या मगरीवर एवढा उपकार झाला. मगर विनंती करत आहे, मारुतीराया तुम्ही ज्याला साधू म्हणाल्या ते साधू नाही. तुम्ही कालच्या अध्यायामध्ये ऐकल्या काळनेमी आहे, राक्षस आहे आणि केवळ कपटाची
कपट मूर्ती अशा प्रकारचा आहे. तू साधू म्हणू नको बर काय. तू रामाचा निजभक्त स्वामी कार्याला गी उद्युक्त अति संकटी दूर भक्त क्रमोन येत आलासे. मारुती रायाला ती मगर म्हणत आहे. मारुती राया, तुम्ही रामाचे भक्त आहात. मालकाचं कार्य सिद्धीला नेण्यासाठी आलेला आहात. कारण जवळून आले नाही मारुती राया. 12,04,440 कोसावून आल्या मारुती राया. कशासाठी आल्या? केवळ मालकाचं कार्य सिद्धीला नेण्यासाठी. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापते. आपल्या मालकाचं कार्य सिद्धीला नेव म्हणून आल्या. आणि हे समोरचा साधू नाही. मारुती राया, हे तुम्हाला विघ्न करायला आलेला आहे. ज्याचे म्हणती प्रमसालो तो हा कपटी महामंद ध्यान राक्षस दुर्बुधो तुझ छळवाद करू आला. सुंदर मोतीराम. मारुती राया, ज्याला तुम्ही साधू म्हणाले ना, हा साधू नाही, हा कपटी आहे, महामेंदू आहे. मारुती राया, हा साधूच्या वेशामध्ये तुम्हाला छळण करण्यासाठी आलेला आहे. आणि म्हणून तुम्ही विश्वास करू नका बर काय. रावणाचा धर्म आपला प्रतिज्ञा करून येता ठाकूनाला दोन पर्वत शरणार्थ तुझ राजे. हा रावणाचा परम आप्त आहे. ठाकोनी आला दुर्ण प्रवर्तक. मारुती राया, हा रावणाचा नातलग आहे, जवळचा आहे. आणि म्हणून हा तुला छळ करण्यासाठी आलेला आहे. म्हणून मारुती राया, मी तुम्हाला विनंती करतो बर काय. हा कारण आम्ही राक्षस ब्राह्मण रूपे तापसे धरून आला तापसवेसे वारे पांचाळ क्षमा पापे. काळनेमीला ती अप्सरा म्हणत आहे. हा काळनेमी आहे मारुती रायाला. मारुती राया हा काळनेमी आहे. तापस वेश धारण केलेला आहे. साधूचा वेश धारण केलाय. हा साधू आहे का? अजिबात नाही मारुती राया. केवळ तुम्हाला छळण करण्यासाठी हा आलेला आहे बर काय. ठाणे याचा विश्वास धरिशी छळ करी रे जनाभेसे छळ छळे याची मिरासे वाह. मायसे जाणतो. ऐक मारुती राया, जनी याचा विश्वास धरीशी. मारुती राया, तुम्ही जर याचा विश्वास धरतो म्हणल्या तर अजिबात धरू नका. कारण हा तुमचा छेड करण्यासाठी आलेला आहे. तुमच्यावर विजय मिळवण्यासाठी आलेला आहे. आणि म्हणून मारुती राया, अजिबात विश्वास करू नका बर काय. ये सुबानो कपिनंदनो कामारावा सिंदरनो ऐसा ऐसा पण करुणी आला. सज्जन बाबापो, चिंतन करा थोडस. बाई पाण्यात होती. बाईला कसं कळालं महाराज बर काय. एवढी विद्वान बाई होती महाराज. मारुती राया, तुम्ही याच्यावर विश्वास करू नका बर काय. आणि जोपर्यंत सूर्य निघणार नाही तोपर्यंत तुमच्या सोबत यानं छेड करायसाठी आलेला आहे. का मारावा शिंतरणो. रावणाने सांगितलं होतं, रावणा काळने मी एक तर मारुती रायाला मार, आणि मारणं होईना गेलं तर सूर्य निघण्यापर्यंत तिथं थांबून घे. मारायची सुद्धा गरज नाही बर काय. याच्यासाठी इथं आलेला आहे मारुती राया. तुम्ही सावध व्हा असं ती अप्सरा बोलू लागलेली आहे. सते माने माझे वचना वदे महापापे दुर्जाना न मारे ता करील
सत्य जाना कपिनाथा. थोडस चिंतन करा माय बापू. बाईवर उपकार मारुतीरायाचे झाले. मारुतीरायाला बाई विनंती करून बोलत आहे, सत्यमान माझे वचन वदी महापापी दुर्जन. मारुतीराया माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्या शब्दालाच खरं माना. आणि खरं मानून हा पापी आहे, हा दुराचारी आहे, हा साधू नाही. आणि मग याला मारा. मारल्याशिवाय तुमच्या मालकाचं कार्य सिद्धीला जात नाही. मारुतीराया बघा महाराज, अतिशय नम्रता धारण केलेली, मधुर आवाजामध्ये गोड शब्दात बोलत आहे महाराज. आणि म्हणून तुम्ही आम्ही ही कथा ऐकावं आणि कथा असणारी अनुकरण करावं, जीवनामध्ये उतरावं, तर आपलं हित होते महाराज. आयशे बोलणे सुंदरी गेली अंतरिक्ष गगनांतरी. चाकाटला तो अंतरी कपिकेशरी हाती विस्मित. वाह सज्जन माय बापू, अशा प्रकारचा असणार ती अप्सरा बोलली. आणि मग ते आकाश मार्गाने वर आपापल्या ठिकाणी स्वर्गाला निघून गेली महाराज. चाकाटला कपी केशरी, अंतरी म्हणले अंतकरणाच्या ठिकाणी. माय बापू, अंतकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. बर काय, या चार ठिकाणी मारुतीराया सावध झाले. आणि सावध होऊन अंतकरणात बघायला येतात. काय बघतात बोला. गेली असता स्वर्गांगना आश्चर्य वर्तले कपिनंदना. विचार आदरेला निजमना दुटाना लागोनी. सज्जन माय बापू, गेली असता, कारण ती अप्सरा निघून गेली. मनाच्या ठिकाणी विचार आदरला, दुष्ट हलना लागोनी. बरं काय, दुष्ट म्हणजे हा काळनेमी. काळनेमीला मारण्यासाठी मनाच्या ठिकाणी विचार केला. आणि विचार करून काय केलेलं आहे. मायेश्वरो निरंजना ताराचे दुटावे किताय. समोर उडाले कपटता बोला. श्रीराम दूताचे निभेने. चिंतन करा माय बापू. सभाय म्हणजे आत आणि बाहेरून. मारुतीरायानं अंतकरणाच्या ठिकाणी आत हृदयातून, मन बुद्धी चित्त अहंकाराच्या ठिकाणी भगवंताचं चिंतन केलं. बाह्य दृष्टिकोनातून सुद्धा भगवंताचं चिंतन केलंय. आणि मग त्या ठिकाणी त्या काळनेमीला मारण्यासाठी बघू लागलंय. त्यावेळेस माय बापू, काळनेमीची झापडी उडाली. मारुतीरायाला ज्यावेळेस सुरुवातीला काळनेमीला मारुतीराय भेटले त्यावेळेसचा विषय आणि आताचा विषय. बरं काय, त्या काळनेमीच्या मनात दचका निर्माण झाला. समोरच्या माणसाला बघितलं, त्याच्या चेहऱ्यावरला भाव बघितला तर समोरच्याला कळते महाराज. कधी रागारुद्र होते, बरं काय, कधी भोळा वाटते, तर कधी असणारा त्या ठिकाणी तपस्वी वाटते. तशा प्रकारची अवस्था मारुतीरायाची झाली. आणि काळनेमीला दचका बसला. बरं काय, पाहणे पाहता काय. वाह, दृश्याची नाये द्रष्टा. दृष्टा तो हे हरपे. मारुतीरायानं आपल्या अंतकरणाच्या ठिकाणी बघालय, बाहेर बघायला नाही माऊली. बर काय, देखना वहुनी देही, देहामध्ये बघालय. पाहणे पाहता ठाई, दृश्य दृश्यत्वाची नाही. द्रष्टा तोही हरपेला. द्रष्टा म्हणजे बघणारा अंतकरणात मारुतीराया. बर काय, दृश्य म्हणजे समोरची वस्तू. बर काय, दर्शन त्याचं झालेले दर्शन किंवा त्या दोघांची झालेली भेट. बर काय,
मग दृश्यही नाही दृश्यत्वही नाही, मग बघणारा सुद्धा हरपला. बरं काय म्हणजे देव पाहावयासी गेलो आणि माझा मीच देव झालो. म्हणजे अंतकरणात बघालय तर त्या ठिकाणी हा राक्षस दिसत नाही. बरं काय अशी अवस्था झालेली आहे. ग्रहहार बलिया पाहे दर्शन नोरेचे काही बोला भावनेचे ठाव नाही हो. वेगळे काही दिसेना. चिंतन करा मा बापो, द्रष्टा हरपिलिया पायी भावनेशी ठाव नाही, बघणाराच हरपला. ब्रह्मानंदे लागली टाळी, कोण देहाते सांभाळे. ब्रह्मानंद अवस्थेमध्ये गेल्यावर देहावरलं भान राहील का? अजिबात नाही. म्हणून बघणारा संपला तर बाकीचा विषय शिल्लक राहील का? अजिबात राहणार नाही. महाराज बोला. द्रष्टा होय परिसरा धारी चंद्रच्या मना धारी यात्री पोटीशी बोल म्हण कपटाची नाथ ते काही द्रष्टा अर्पल्यावर बाकीचा विषय संपला तर त्रिपुटी म्हणलंय. द्रष्टा दृश्य दर्शन ध्येय ध्याता ध्यान ज्ञेय ज्ञाता ज्ञान याला त्रिपुटी म्हणतात माय बापू. आता या त्रिपुटीची बोलवण झाली बरं काय. एका श्रीराम नामासाठी वृत्ती कपटाची आकोटी तो श्रीराम कपी समेटे कपट गोटे देते काहींचे. सज्जन माय बापू, एका रामाच्या चिंतनानं कपट लावाची अवस्था अजिबात राहणार नाही. मग आता तिथं चिंतन मारुतीराच्या अखंड हृदयामध्ये रामाचं चिंतन आहे. मग तिथं कपट राहील का? अजिबात राहणार नाही. महाराज बोला. हो. दिशे राक्षस व्यासुरे महापापी दुराचारे वा वा. मारिने मारुतीरायानं निर्धारून पाहितलं दुराचारी असणारा महापापी बर काय काळले मी 4 तोंडाचा राक्षस होता मामा. बर काय साधूचं वेश धारण करून बसलेला होता, पोट पाठीला गेलेलं होतं, जटा वाढलेल्या होत्या. बर काय आणि त्या काळनेमीला बघितलं. मारुतीरायाला भयानक असणारा काळनेमी दिसलाय. दिसल्यावर काय होते बोला. सागरे पुरुषाचे करवाला माझा खाते हाती बळी रामदूते याचा निपाते करीना. मारुतीरायानं म्हणलंय यानं पुरुषार्थ करून इथं आलाय. करू पाहे माझा घात, मला मारण्यासाठी इथं आलाय. याचा आता घात केल्याशिवाय राहणार नाही, याला मारल्याशिवाय राहणार नाही असं मारुतीराया अंतकरणाच्या ठिकाणी बोलले. बरं काय आईशे बोलनी कपिंद्र वा आला राक्षसा समोरे बोला. बोल बोलोनी तुळे सोयवान रे सरसावला. मारुतीरायानं अशा प्रकारचं बोललं आणि मारुतीराय असणारे त्या ठिकाणी राक्षसाच्या समोर आले. बोल बोलूनी कठोर मारामारी करायचं, युद्ध करायचं मामा. रामकृष्ण हरी म्हणल्यानं कोणी मारणार आहे की नाही. कठोर बोलावं लागते, हृदयाला लागायसारखे शब्द बोलावं लागते. आणि हृदयाला लागायसारखे शब्द बोलल्यावर समोरचा माणूस काठी घेऊन आल्याशिवाय राहीना. मारुतीराया समोर गेले ता गेल्यावर काय होते बोला. अरे पापिया निशाचर जनी धनी पळसी दुराचार बोला. तुझ्या करीन मी संवार वा वा. चारा सांडे परते. मारुतीरायानं म्हणलं ए पापिया निशाचरा. निशाचरा म्हणजे राक्षसा. पाप्या जनी पळशी दुराचारा. अरे दुराचारी आहेस म्हणले, पापी आहेस. आता तू पळालास
तरी तुला सोडणं म्हणाले, तुझा निपात केल्याशिवाय रायना म्हणालेत बोला. ऋषी रूप धरणी तापस करवालासी चरणास आत्ता होई सावकाशे करी युद्धासे निजबळे. मारुती रायानं म्हणलं, ऋषीच्या वेशामध्ये आला, साधूच्या वेशात आलास, तापस वेश धारण केला, सावध होय म्हणले. साधूचा वेश बाजूला कर, माळकरी झाला असेल, लोकांचे भांडण लावायलाच काय, माळ काढून बाजूला करून समोर ये म्हणाले. बर काय, युद्ध कर, तापस वेश बाजूला ठेव. दुराचार्या अशा प्रकारचं बोलू लागलेले आहेत. आजनी हात करतो आदि नवतशी निवेदित बोला. आयुष्य दानवनी निश्चित करी पुरुषाते निजबळे. मारुती राय म्हणाले तर स्वतःच्या बळानं निजबळे. आम्ही म्हणत्या महाराज, माझी आबळे मी नाही बोलत, सका पांडुरंग वाचा त्याची. मारुती राय म्हणाले तो साधूचा वेश बाजूला कर, स्वतःच्या बळावर ये आणि युद्ध कर. बर काय आईचे बोलता मरती सरसा बला राक्षसपती रणजिंका बया कमी परदे साठो पचिते मानेला. मारुती रायाचं म्हणणं ऐकलं, कारण मी साधा नव्हतो माय, चार तोंडाचा काळा खापर होता. बर काय, मारुती कारण मी म्हणला मी बी याच्यासाठी चालाव ऐके नाही, आणि मारुती सोबत युद्ध कराया कारण मी सरसावला. बर काय, आई कोणी कपीचा उतर रे मी निशाचर धरी दे विक्राय शरीरे वारा सुर भासते. मारुतीराचं म्हणणं आले कारण मी ना विक्राळ रूप धारण केले, अति भ्यास्वर दिसत भयानक असणार. बघलं तर महाराज आमच्यासारखं येणं जर बघलं जाग्यावरच मरण पावायसारखं, एवढं भयानक कारण मी रूप धारण केलेलं आहे. पाच आडवा योजने पाच माथा देव मारले कचे जैसे वृक्ष शुरप्राय. सज्जनो माय बापो, काळनेमीची उंची आणि रुंदी सांगलंय. 10 योजने वाढीला उंच, 10 योजन म्हणजे 40 कोस उंच. किती मोठा काळनेमी आहे महाराज, आणि 20 कोस रुंद एवढा काळनेमी वाढला. माताचे केस या दांड्यासारखे होते महाराज, एवढे असणारा भयानक काळनेमी वाढला. बरं काय, तरी दादा समजविता माझाच्या चाकड्या त्या सगळी असू दे नित्य व्यासुरा. आठही दाण्याचं त्या ठिकाणी लोळू लागली जीभ, आणि आठही दाण्या मध्ये मासाचे चगळे लोळू लागलेत महाराज. भयानक असणार काळनेमीचं रूप आहे. आती विक्राळ त्याचे डोळे आत गेलेले बारीक भिंगुळवाणी आकृती होती महाराज, बारीक डोळ्याचा. बरं का, डोळ्यानं जर उघडून बघितलं तर प्रकाश पडत होता, एवढे बारीक डोळे, खैराच्या इंगळ्यासारखे. काय केले बोला, जैसा मेघगड गाडीला पैसा दिशा जरा गर्दीला घेऊन धावे नला बोला. हनुमान ग्रथे लक्ष्मणी. ज्याप्रमाणे आकाशामध्ये मेघ असणारा गडगडाट करते, तशा प्रकारचं काळनेमी गर्जना केलं महाराज. कोलीत नावाचं शस्त्र हातात घेतलंय आणि धावत मारुती रायाकडे आले आणि वर उड्डाण केले. बोला, प्रताप वेली मारला
कमी केसरी ना योजने गगना तरी उसरोनी दोरे चालेला मारुतीरायाने बघितलं कृतांतवत हात पडली महाराज आणि मारुतीराया काळनेमीच्या वर गेले कुठपर्यंत गेले बोला जय साबा कैसा परतला मला गुळे सवेग चालीला सबाळे जैसा कल्लोळे अग्नीचा सज्जन मायबाप खैऱ्याचं इंगळ ज्याप्रमाणे लाल बुंद असते तशा प्रकारचं मारुतीराया त्याच्याही वरी 20 कोस उंच 40 कोस उंच गेले बरं काय टोटल 80 कोस बरं काय आणि वरून लोहांग इंगळ ज्याप्रमाणे लालबुंद असते तशा प्रकारचं मारुतीरायावरून त्या काळनेमीवर आले काय केले बोला लक्ष्मण या निशाचरे उडी घातली सत्वरे बोला आलो शब्द चूर्ण शरीरे कपी भारे वरे पडता लक्ष्मण या निशाचर काळनेमीला लक्ष्मण महाराज मारुतीराया 40 कोस उंच वर गेलते बाबा त्याच्याही वरी बर काय खाली आले आणि मारुतीराया काळनेमीच्या पाठीवर उडी मारले उडी मारल्या धाड दिशा पडलं 100 तुकडे झाले महाराज काळनेमीचे पुढच्या वेळेस काय म्हणते बोला तेरे राक्षसा कुडबली अग्रगती झाली कपी तुझी युद्ध समेळे मी रांगोळे करीना काही माणसाला पराक्रमी राहतात महाराज किती मार लागला तरी बाजातून का होईना पण बोलल्याशिवाय राहीनात याचे 100 तुकडे झाले यानं म्हणाले मारुती युद्धाच्या ठिकाणी तुझी राख रांगोळी करतो म्हणाले बरं आहे आता बसलेली जागा उठता येईना हाडाचे तुकडे होऊन गेले आणि मारुतीरायाला मारतो म्हणाले मारता येते का मामा मारता येईना महाराज बोला आई शेबरता राजेचा भूमी आदरला कलकत्ता निरा उठीला बोल सफर होते शनाईला शब्द झाला ते होत गंधर्व झाले रितीचा उठून येते तर सैरावा नावत पर्वती डणका उठीला दोदर जागे झाले सत्व घेऊन या शतात्रा पर्वत्यांग शोधे आणि त्या काळनेमीचा कुणी आवाज आल्यामुळं त्या दुर्नांचळ पर्वतावर मामा शल्य विशल्य नावाची अमृत संजीवनी होती त्या अमृत संजीवनीचं संरक्षण करण्यासाठी 14,000 गंधर्व होते तिथं आवाज आला मध्यरात्र झालेली होती दंका उठला झोपलेले 14,000 उठले सैरा वैरा पर्वतावर शस्त्रास्त्र घेऊन हिंडाले एवढा मोठा आवाज का आला बघा माऊली काही लोक लय विचित्र राहतात गुणानं मरणात सुद्धा एक लय फराखरबी राहते एकटा मेल्यावर तिघाला नेतो म्हणते दुसरं म्हणते तू तिघाला नेलास मी 17-18ला नेल्याशिवाय राहिना हे काळनेमी तसलाच होता 14,000ला उठिले बोला तव देखील कपितेश्वरी वाता वेळेला समग्रे दर्शता ते शस्त्रास्त्रे निशे माझे चोरे ते करेसे तव देखील कपी केशरी कपी म्हणजे वानर कुळ केशरी म्हणजे वानरातला सिंह बर काय मारुतीरायाला सिंह म्हणतात सिंह मारुतीरायाला बघितलं 14,000 गंधर्व वेडा घातले मारुतीरायाच्या भोवताल आणि मारुतीरायाला प्रश्न करायला येता निशी माझी केवी हिणसी ओ मारुतीराया रात्र झालेली आहे कस काय हिंडल्या अजून काय म्हणले बोला तू कोणा खायचा कोणा हैसे बोला मध्यरात्री का
पुसले मारुती रायाला प्रश्न करायला तू कोण वस, कुठला वस, कस काय आलास, मध्यरात्री काय हिंडालास पर्वतावर, हिंडालास ते हिंडालास, कोणाची आज्ञा घेतलंस काय, दुपारी पोती चालू आहे कावलगुडा खुर्द नगरीमध्ये. आमच्या वयवर्ध तपोवर्ध ज्ञानवर्ध असणारे आमचे बालासाहेब पाटील ताटे यांच्या आज्ञेनुसार इथं आल्या महाराज. बरं का, चिंतन करा. आणि आम्ही जर रात्रीला येऊन बाराच्या पुढून गावात हिंडल्यावर अरे काही नाही हे चोर होत आहे की नाही, याला धरा मारा म्हणतात. काय म्हणाले बोला. तू विचारायचे गिरीश करे प्रताकारे शरीरे कोण घरे वारे पाडला मध्यरात्र झाली हिंडालासा आणि पर्वताकार शरीरी कोण धरेवरी पडिले. पर्वतासारखा आकार आहे आणि आवाज मोठा आलाय. कोणाचं शरीर होय, का पडलंय सांग बर काय. एका बरती पुसता काय मध्यरात्री विचारत आहे बोला. तस्कर होय सर्वता मारुती गंधर्व बोलाले. एक लय हुशार होता. त्यानं म्हणला अरे म्हणे धरा हाता बांधा हात पाय. काय विचारायची गरज आहे. मध्यरात्र ओलांडून गेली, आपल्या गावात हिंडायला आहे, आज चोर होय, त्याला विचारपूस करायची काय गरज आहे. धरा म्हणाले, बांधा म्हणाले, अजून काय म्हणले बोला. निघाले स्वभावते सकळे ते खोनी गोळांगुळे घोर बोल बोलता 14,000 गंधर्व कल्लोळ करालेत महाराज. वळाच्या पाण्याला खळखळकले रहते महाराज, है की नाही. 14,000 लोक खळबळ खळबळ करायला येतात. आणि एवढं ऐकल्यावर मारुती राया अतिशय मधुर, मधुर म्हणजे गोड बर काय, मंजूळ वाणीमध्ये दोन्ही हात जोडून मारुती राया काय म्हणतात बोला. दीपाचे दक्षिण कोणे किष्किंधासे राजधाने सुग्रीव राजा चुडामणे तय स्थाने नांदते. मारुती रायाला बघा बाळबापू, रामायण याच्यासाठीच ऐकायचं असते. मारुती राया एवढा सामर्थ्यवान जगात कोणी आहे का महाराज? अजिबात नाही. पण तेवढा असून सुद्धा नम्र झाला होता. कोणी अनंता माय बापू नम्रता धारण करत आहे. कशामुळं? कारण मालकाचं कार्य करायचं आहे बरं काय, गुरुचं कार्य करायचं आहे. भगवान रामचंद्र प्रभू म्हणजे मारुती रायाचे गुरु आहे बरं काय. आणि म्हणून असणाऱ्या त्या ठिकाणी विनम्रतेनं मारुती राया बोलालेत महाराज, ओळख करून द्यायला येता. जम्बूद्वीपाच्या दक्षिण कोण्यावर किष्किंध नावाची एक राजधानी आहे. आणि त्या ठिकाणी राजा सुग्रीव चुडामणी. बघा माय बापू, मारुती राया ओळख करून द्यायलेत. मालकाचं नाव सांगाले, राजाचं नाव सांगाले, स्वतःचं नाव सांगले का महाराज? अजिबात नाही. म्हणून रामायण ऐकावं आणि रामायण आचरणात आणावं बरं काय. श्रीरामेसे स्वाभिमानी श्रीरामासे तन मन अर्पिले भक्तेसे वानरासे अति प्रेमा. मारुती राया आपल्या मालकाची ओळख करून द्यायला येतात. राजा सुग्रीवाला भगवान रामचंद्र प्रभू सोबत सख्यत्व आहे. स्वामी माने रामाशी. भगवंताला रामचंद्र प्रभूला राजा सुग्रीव स्वामी मानतात बरं काय.
आणि वानरांचा आदर भगवान परमात्मा करतात बर काय. अशा प्रकारची ओळख मारुतीराया करून देऊ लागलेले आहेत. राम रावणाचरणे युद्ध झाले अति दारुणा. रावणे ब्रह्मशक्ती तोरुणे बंधू लक्ष्मणे पारिला. मालकाचं कार्य सिद्धीला नेण्यासाठी सांगू लागलेले आहेत बाबा. रावणाचं आणि भगवंताचं रामाचं युद्ध झालं अतिशय दारुण बर काय. घनघोर युद्ध झालं आणि रावण असणारा ब्रह्मशक्ती लक्ष्मणावर टाकला आणि लक्ष्मण विकळ झालेला आहे. वाचवावया सौमित्रासे निवालो औषधीचे विघ्न न करावे आमासे नमन तुमासे मी करीतो. मारुतीरायानं दोन्ही हात जोडून त्या 14,000 गंधर्वाची विनंती करायला माऊली बर काय. अतिशय लहानपणा घेतलेला आहे. लहानपण देगा देवा मुंगे साखरेचा रवा आणि वाचवावया सौमित्राशी. लक्ष्मणाला वाचवण्यासाठी नेऊ आलो औषधीशी. ऐका बाबा, मी लक्ष्मणाला वाचवण्यासाठी औषधी न्यायला आलो. विघ्न न करावे आम्हासी बर काय. नमन तुम्हासी. सज्जन हो, मी तुमच्या पाया पडतो. मला माझ्या मालकाचं कार्य सिद्धीला नेऊ द्या बर काय. हृदया ये नागबस्ती प्राण साडेला उरला पळते मनोने औषधी मध्ये रात्री नेऊ चिंते मी आलो. मी नम्रता धारण करून मारुतीराया म्हणाले तर सूर्य निघाल्यावर लक्ष्मण राया वाचत नाहीत. उर्मिला पती उर्मिला मातेचं नाव आलंय महाराज. आमच्या माईचं नाव कुठं आहे की देवालाच ठाऊक बर काय. आणि उर्मिला पती उर्मिलेचा पती लक्ष्मण. सूर्याचे किरण ब्रह्मशक्तीच्या लक्ष्मणाच्या वेळावर पडले तर लक्ष्मण वाचणार नाही. म्हणून मी औषधी न्यायला आलो. शल्य विशल्य अमृत संजीवनी न्यायला आलो. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, मला औषधीची ओळख करून द्या बर का. सुग्रीवे सहित वानरे सकळ श्रीरामाचे किंकरा माझे नाम हनुमान वीरे मार्ग सत्वर मद द्यावा. मारुतीरायाने विनंती करून बोलू लागलेले आहेत. राजा सुग्रीवा सगत रामचंद्र प्रभूचे आम्ही किंकर आहोत आणि माझं नाव हनुमान वीर. बरं काय कसं सांगलंय बाबा. वीर कधीच माग न येणारा आणि विजय मिळवणारा अशा प्रकारचं मारुतीराया त्या 14,000 गंधर्वेला ओळख दिलेली आहे. स्वामी कर सरिता सर्वता करुणा विघ्ना पुढी राज्य करिता क्षण श्री रघुनंदन. मारुतीराया म्हणाले तर स्वामीचं कार्य करते वेळेस विघ्न करू नये. जर पुढीलाला विघ्न केलं समोरच्याला तर देवाला राग येईल, भगवंताची कोप होईल. आणि देवाला जर राग आला तर आले देवाजीच्या मना ते कोणाचे चालेना. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करत आहे. आई जे बोलता कपी कसरी गंधर्व साबरे भारी एवढी राम सुराची डोळे औषधी रात्रे आणि एवढं बोललं सर्व गंधर्वाला राग आला. कायसी राम सुग्रीवाची थोरी. बघा महाराज, कळला गेलं की असं होते आहे की नाही. माय बापू, अज्ञानपणा राहिल्यावर ही अवस्था निर्माण होते. कयाचा राग, कुठला राग, काय त्याची थोडी, काय म्हणाले बोला. सकाळ जाणे मारा अजित झाले घरामध्ये तिकडे भारे वर्ष लागले समकाळे. 14,000 गंधर्व त्या ठिकाणी युद्ध करायला समोर आले. गदा परीस तिकट भाले. बरं काय,
शस्त्र अस्त्र घेतले आणि सरसावून मारुतीराया पुढे आलेले आहेत. पाची रावता जरा होता गंधर्वान जरा कावया वानरा करते खरा पुरुषार्थी. मारुतीरायाला मारण्याचा पुरुषार्थ करायला येता. अजून काय करतात बोला मोतीराव. रुपे मारा दारुण रोपे जर कधी सपना फायदा कधी जनक पित्रदान कवळाला. मारुतीरायाला राग आला महाराज. पाया पडले, हात जोडले, साम दाम दंड आहे की नाही. पाया पडल्यानं ऐकी नाही गेलं, हात जोडल्यावरही ऐकी नाही गेलं. आता टिकोर घ्यावं लागते माऊली आहे की नाही. मारुतीराया सरसावले आणि मारुतीराया महारुद्र रूप धारण केले. करून काय केले बोला. एक दातांतरी रगडिले उरले ते पुच्छी बांधिले मग आपटी रे खडकेशे. मारुतीराया म्हणले तर मध्यरात्र झाली, वेळ लावू नये. 14,000 लोकांना मारायचं आहे. प्रेमानं जमले काय माऊली. जमलं नाही. एकाला दाड खाली रगडून टाकलंय, एकाला बुक्कीला पाणी पाजलंय माऊली. जागेवरच केलं. मारुतीराय म्हणले रात्र कमी आहे, एका एकानं मारल्यानं जमना. शेपटीनं 14,000चा भारा बांधलंय आणि आपल्या गोदावरी नदीच्या समुद्राच्या खडकावर नेलंय. मोठा भारी खडक बघलंय आणि रात कुणी आपटेलं महाराज. खालच्याची काय वाट झाली असेल म्हणालो. बर काय बोला महाराज. मारिले 14 केला राम रामे भुक्कारे विजय कपिंद्र सोय झाला. एकाच वेळामध्ये 14,000 गंधर्वांवर विजय मिळवलं. बर काय निपात केलं आणि रामनामाचा भुभुकार केलं. जय श्रीराम. रामाचं चिंतन केलंय आणि चिंतन करून काय केलेलं आहे. विघ्न त्याचे वंदी चरणे कळी काळ सोया पारे मन त्याचे करे. थोडस चिंतन करा महाराज. ज्याच्या मुखामध्ये रामाचं चिंतन आहे तिथं विघ्न राहणार नाही. बर काय काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. कारण मुखात नाम राहिल्यावर काळ सुद्धा सलाम करते महाराज. बर काय काळ जरी आला त्याचे वंदी चरण पायावर नतमस्तक होते आणि म्हणून भगवंताचं चिंतन तुम्ही आम्ही करावं. आई सारा मनार कबीरा विजय झाला. कबीरा नावे गजोडी सत्वर औषधी भार पाहताचे पर्वताचे शिखरा शिखर पाहता औषधी भार नसतान होते होत तेने कमी कळला ताळे मांडले पर्वते दिसून येते औषधी दे नेने माझ्या पराक्रमात ते सामर्थ्याचे पावता म्हणून खबरला म्हणते तो औषधी देखील पश्चिमेचे नावर गेला त्या पाचे तो परमेशी देखील उत्तर दक्षिण समर्थ अवघा पर्वताला गेला. वानर विष्णू झाला तेता काय येता करावे. सज्जनो मारुतीरायाचा विजय झाला आणि औषधी बघण्यासाठी शिखरा शिखरी मारुतीराय बघायला येता आणि मारुतीराय बघितल्यावर औषधी गोचर व्हायला आले, भेटला आले. त्यावेळेस राग आला मारुतीरायाला. रागारुद्र झाल्यावर पश्चिम दिशेला दिसलं. बर काय पश्चिमेला गेल्यानं पूर्वेला दिसले, पूर्वेला गेलं तर उत्तर दक्षिण. बर काय जिकडं बघावं तिकडं अमृत संजीवनी. काय झालं महाराज बोला. औषधी म्हणून दरुणावत झाडला काय सकाळचे झाडूनाचे पाये तवटे ते हे होय तैसे ते. मारुतीराय बरोबर तिथं गेले, औषधी घ्या गेले तर तरोट्याचा पाला हातात आलाय. दिसाय औषधी हातात घेतलं तरोट्याचा पाला आणि म्हणून मारुतीरायाला हा अतिशय दुःख झालेला आहे. नव्हेचे औषधीचे दर्शना चिंता दूर ती उद्विग्न काय आपण
मारुती राय असणारे अशा प्रकारचं खेदहीन झाले महाराज, चिंतातूर झाले, चिंतेसे घटे चतुराई. माय बापो, चिंता फार अवघड असते. मारुती रायाला चिंता लागली बर काय, मारुती राया दुःखी झाले आणि खेदीत होऊन दुःखी होऊन काय विचार कराले ता आहे जे तो का पुरुषार्थ केला, हो तो का वखावाया गेला, कपटी राक्षस भेटला, तोही मारिला वयाचे. मारुती राय म्हणाले तर स्वतःच्या मनाला आज जितका पुरुषार्थ केला तितका अवघा वाया गेला. मारुती रायाने किती पुरुषार्थ केले मामा? 12,04,440 कोस आले की नाही बर काय. आणि त्या ठिकाणी कपटी असलेला, कपट रूप धारण करून साधू झालेला राक्षस, त्या राक्षसाला मारलं. हे सगळं वाया गेलं. का म्हणाले बाय, तर औषधीचं दर्शन झालं नाही, औषधी मिळाल्या नाही. मालकाचं कार्य करण्यासाठी आल्या, ते कार्य सिद्धीला जात नाही. म्हणून मारुती रायाला खंत वाटत आहे. पुष्कर कर्मे केले ती अवघीच वाया गेले, औषधीने बुडी दिदले सत्य झाले ते व्रता. मारुती राया मनात विचार करायला तर आतापर्यंत जेवढे दुष्कर कर्म केल्या ते सर्व वाया गेले. औषधीनं बुडी दिलं ना. जर औषधी मिळाली असली, बघा माय बापू, आम्ही नायगावहून आल्या, मोतीराम पंचायत चांडोळाहून आला. आता तुम्ही आल्या आल्या आम्हाला सेवा दिल्या, तुमचे किती उपकार महाराज. आणि जर सेवा मिळणार गेली तर आलेले कष्ट आहे की नाही, तशा प्रकारचं मारुती रायाच्या मनात खंत वाटालाय, दुःख वाटालय. अजून काय म्हणले बोला. सुग्रीवा काय मुख दाखव, श्रीरामचरण कैसे पाहो, अंगदा काय उत्तर देव, श्री रघुराव कवेला. काय विचार आहे महाराज बघा मारुती रायाचा. मारुती राया म्हणाले तर इथून वापस मी कसं जाऊ, आणि गेल्यावर माझ्या मालकाचे पाय मी कसं बघू, मालकाच्या चरणाला नतमस्तक व्हायला मी कसं जाऊ, राजा सुग्रीवाला काय तोंड दाखवू. आमचा मालक आहे राजा सुग्रीव, आणि वालीचा मुलगा अंगद ते लहान लेकरू आहे. त्याने जर विचारलं मारुती राया तुम्ही अमृत संजीवनी आणायला गेल्या, कुठं आहे, काय उत्तर देऊ त्या अंगदाला. बघा महाराज, काय मोठा विचार मारुती रायाचा आहे. अजून काय म्हणाले बोला. मी निजाभिमान केला पाहिजे औषधी आणि नावधारी श्रीरामना साहे काय, अंता सर्व हे घातका, अंता कर्मसिद्धी नवते, अंता सुकण्याकडे स्वर्गीचे, अंता सारे पाय वेदाते, अंता साथ घातका, अंता साधे स्वामी करे, अंतने साधन हात वय, अंता कृष्ण लावे, अन्य वय, अंता नवे चित्रसुधी, अंता नवे साधनसुधी, अंता नवे सुखसुधी, अंता तिसुधी घातका, ऐक सुख नवे देख, अथवा नवे प्रांतिका, अंता भुगीचे नका, अंता घातक झाले ते अंता मी आपण श्रीरामा चोख समुख केले जाणं तेने नागोल संपूर्ण औषध दर्शन नवे माझा हनुमान पापर हिने औषधी समार किती आणले कटवारा पाले खाईर मरकटा. सज्जनो माय बापू, या एवढे वयचा अर्थ तसं एकच होते बरं का. आता म्हणजे अभिमान. अभिमान मारुतीला स्वतः म्हणाले ता माय बापू चुकली या वर्म फेरा पडे, वर्म चुकला की फेरा पडते, कोणी राहू बरं काय. मारुती राय याच्या अगोदर म्हणले होते स्वामीस एवढी कोण चिंता, दिव्य औषधी समर्थ मज सारखा दूत असता क्षणार देते आलीन. मारुती राय म्हणाले तर मी अभिमान केलो, भगवान परमात्म्याच्या चरणापुढे अभिमान केलो, आणि अभिमान हे घातक आहे. अभिमानामुळं संसार सुद्धा सुखाचा होईना होते काय बाबा. अभिमानामुळं परमार्थ सुखाचा होईना, अभिमानामुळं इथंही सुख मिळणार, अभिमानामुळं तिथंही सुख मिळणार
बर काय. आणि म्हणूनच म्हणलेलं आहे, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझे विष्णुदासा भावे कासे. अभिमान काही कामाचा नाही. आणि मग बघा, अभिमान जरी आला, चूक जरी झाली, तर मान्य करावं माऊली. बरोबर आहे ना. पश्चातापाने ना शुद्धता. पश्चाताप झाला की अंतकरण शुद्ध होते महाराज. बर काय. मारुती राया पश्चाताप कराले आणि काय म्हणाले बोला. काय विचार करू आता उपरणे वनस्पती समता भारा बांधोनी अनिता उपहासता होईले. मारुती राया मनात म्हणाले, तर काय विचार करू आता. मी या सर्व औषधी म्हणून उपडून याचा भारा बांधून गेलो, तिथं उपासता होईल. बर काय. तरोट्याचा पाला हातात येईल, बेश्रमाचा पाला हातात येईल आणि मग तिथं असणारी माझी टिंगल होईल. अशा प्रकारचं मारुती राया बोलाले. धाव पावगा श्रीरामा माझा माझा अपराध करे क्षमा पडिलो संकटे दुर्गमा सर्व तवा पाव वेगे. सज्जनो मायबापो, मारुती रायानं भगवंताला विनंती केलं, भगवंताला शरण गेलेले आहे. धाव पावगा श्रीरामा माझा अपराध करी क्षमा. बर काय. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. तो अवतरील पार भव दुस्तर नदीचा. आणि म्हणून रामचंद्र प्रभूला मारुतीराया शरणांगती पत्कराले. देवा मला माफ करा आणि मला असणारी बुद्धी द्या बर काय. मी तुझे रिजबाळ ज्ञान मुळाती उच्चक क्षमा करोने सकळी ते बोला. कृपा आवश्यक करी माझे. मारुतीराया भगवान परमात्म्याला विनंती करायला, देवा मी तुझं निज बालक आहे बर काय. आणि मला क्षमा करावं, माझा अपराध पदरात द्यावं देवा, मला असणारं उदार अंतकरणानं माफ करावं. अशा प्रकारचं मारुतीराया भगवंताला शरण जात आहे. आई जीवन करता करता दया कपिनाथा श्रीराम आठवणाचे दाबूती दाता निज भट्टा दोषी काया वाचा मनीचे शरण दिगे श्रीरामाचे क्षणा ते सोडविताचे राम भक्ता जो कृपाळो. आणि अशा प्रकारचं उत्कंठ चिंता असणारी मारुतीरायाने केलं. काया वाचा मन गुरु चरणी अर्पण. कारण मारुतीरायाचे गुरु म्हणजे राम आहेत. मारुतीरायाचे देव म्हणजे रामचंद्र प्रभू आहेत बर काय. आणि भगवंताचा शरणागती पत्कारलं बर काय. कारण सद्गुरु सारखा असता पाठीराका इतराची लेखा कोण करिया. आणि म्हणून असणार सर्व भावानं भगवंताला शरण गेलं. भगवान परमात्मा काय केले शेवटची वही. बुद्धेचे बुद्धे आपण अंतरात्मा रघुनंदना होणे प्रसन्न कपिनंदना प्रबोधिना. सज्जनो मायबापो, बुद्धीची बुद्धी आपण. आमच्या बुद्धीला चालवणारा म्हणजे कोण आहे. भगवान परमात्मा बर काय. स्वयं बर काय. भगवान परमात्मा या हृदयामध्ये वास्तव्य करणारा चोख असणारी बुद्धी दिलेली आहे महाराज बर काय. भगवंतानं मारुतीरायाच्या बुद्धीला चेतना दिलेली आहे. ग्राहे धरिला सता संकटे स्मरला भगवंता ककुलते उर्सत्वरता घालोरे तत्वता उद्धरिला. सज्जनो मायबापो, मारुतीराया भगवंताला शरणागती पत्कारले आणि भगवान परमात्मा प्रसन्न झाले. बुद्धी असणारी चोख पद्धतीची मारुतीरायाला दिले. तर इथे एक उदाहरण दिलेले आहेत गावबा महाराज. ज्या वेळेस हत्तीला मगरीनं धरलेलं होतं,
माऊली लोक सांगतात त्याला 700 बायका होत्या, लेकर किती होते देवाला ठाऊक. पण कोणीतरी कोणा सोडाय आलं का? नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंते दाशील एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून. माय बापू कोणी कोणाचं नाही. नको नको म्हणा, गुंतू माया जाळे. काळाला जवळ ग्रासावया. माय बापू आमच्यावर काळ टपलेला आहे. काळाची उडी कवा पडाल काही सांगता येत नाही बर काय. आणि गजेंद्रानं अंतकरणातून त्या भगवंताची दावा केलाय. भगवान परमात्मा जेवता जेवता आले. लक्ष्मीने विचारलं देवा कुठे चालल्या जेवण करायला. तिथं लक्ष्मीपाशी हा म्हणलंय आणि हातीपाशी येऊन ती म्हणलंय भगवंतानं. पडता जड भारी दासी आठवावा हरे. मग होऊन दिशीन आड घाले सुदर्शन. आणि म्हणून माय बाप तुम्ही आम्ही काय करावं तर अखंड त्या देवाचं चिंतन करावं. आपुला तो एक देव करूनी घ्यावा. तेने विन जीवा सुट नव्हे. आणि म्हणून माय बाप झालेली सेवा म्हणण्यापेक्षा नाही बाबू नाही हा नाही नाही समोर जायचं आहे की बाबा. नाही नाही नका ऐका की देवा. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. धन्यवाद. मी तुमचा आभारी आहे. आमचे वडील दादा बालासाहेब पाटील, भाऊराव पाटील ताटे कौलगुडेकर हे मला आमंत्रित केले. त्याच्या आज्ञेनुसार आलो. कारण ते आमचे अधिकारी आहेत महाराज. का अधिकारी आहेत माऊली तर त्याच्या कृपा आशीर्वादानं आम्ही परमार्थाच्या मार्गाला लागल्या. आमच्या गावामध्ये अजून दुसरे एक अर्जुना पाटील ते आपल्याला सोडून गेले बरं का. त्याच्या माघारी आमचे दादा आहेत आणि त्यांनी आम्हाला बोलवले. तुम्ही सगळे मानानं आम्हाला आल्या आल्या सेवा दिल्या. कुठेही बाहेरून आलेल्या वाचक सूचकाला पहिल्या स्टार्टला बसवणार पण पोलीस पाटलाचं मन उदाहरण करण्याचं आहे. तोरणीकर पाटील बरं का. यालाच भक्त म्हणतात, याला साधू म्हणतात, याला संत म्हणतात. आणि म्हणून मी तुमचा सगळ्यांचा ऋणी आहे. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा मारुतीरायाच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. 4 वाजे तर घेशाल म्हणून आम्ही कोणाला सांगलं नाही. अर्धा अध्याय झालाय.